मित्रांनो, हे आहे धुळे येथील कैलास नगरातील मुक्तेश्वर महादेव मंदिर व या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की अल्पावधीत नवसाला पावणारे मंदिर म्हणून याची ख्याती पसरलेली आहे। हे मंदिर बनवलेले आहे आमचे पत्रकार मित्र मनोज भाऊ गर्दे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता भगवान शंकरांची भव्य मूर्ती आहे। बाजूला स्मशानभूमी आहे व स्मशानभूमीच्या परिसरातील हे मंदिर आहे। आपण बघू शकता मंदिराचं बांधकाम फारच सुरेख झालेलं आहे। मित्रांनो, आपण बघू शकता की हे मंदिर हेमाडपंथी बांधलेलं आहे व नेपाळमधील जे पशुपतीनाथ म्हणून प्रसिद्ध मंदिर आहे त्या मंदिराची ही प्रतिकृती आहे। आपण आता चारही बाजूला फिरून बघा अत्यंत कोरीव काम करून हे मंदिर बांधलेलं आहे। आमचे पत्रकार मित्र मनोज भाऊ गर्दे यांनी कोणाकडनंही एक पैसा न घेता या मंदिराची उभारणी केलेली आहे। सध्या धुळ्यातील सर्वात सुंदर मंदिर असं या मंदिराची ख्याती सर्व जिल्ह्यात पसरलेली आहे। भव्य प्रवेशद्वार आहे या ठिकाणी। मित्रांनो, घंटेचा आवाज खूपच मधुर आहे आणि त्याचे ध्वनी तरंग खूपच छान ऐकू येत आहेत। या ठिकाणी ही नंदी आहे मंदिरामध्ये। हिंदू धर्माप्रमाणे कासवाचं पण इथे प्रतिमा आहे, मूर्ती कोरलेली। भव्य लाकडाचं प्रवेशद्वार, भगवान शंकरांचा तिसरा डोळा, या ठिकाणी मनोज भाऊ गर्दे भगवान शंकरांचा पूजा करत आहेत। मित्रांनो, आपण बघू शकता भव्य काळ्या पाषाणातली भगवान शंकरांची शिवलिंग आहे। दर सोमवारी या ठिकाणी विशेष शृंगार करण्यात येतो। तसं रोज या ठिकाणी शृंगार बदलत असतो व फक्त सोमवारी गाभाऱ्यात भक्तांना प्रवेश मिळतो। मित्रांनो, खानदेश मैदानचे संपादक व या मंदिराची संकल्पना ज्यांच्या मनात आली व त्यांनी हे भव्य मंदिर हेमाडपंथी मंदिर उभारलं ते मनोज भाऊ गर्दे। मनोज भाऊ, आपल्याला कशी प्रेरणा मिळाली की आपण श्री भगवान शंकरांचं जे सगळ्यात देवादेव महादेव असतात व त्यांची पूजा वगैरे जे असते ते एकदम खतरनाक असते, तिच्यात काही चूक झालेली चालत नाही, कारण ते संतापी म्हणून त्यांना ओळखलं जातं। तर तुम्ही अशा भगवान शंकरांचं मंदिर उभारायचं तुमच्या मनात कसं आलं, तुमच्या प्रेरणा कुठून मिळाली? राजू भाऊ, ह्या बाजूला एक जुनं शिवलिंग मंदिर होतं। विशेष म्हणजे हे मंदिर नदी काठचं असल्यामुळे तसंच स्मशानभूमीला लागून असल्याला याला जास्त महत्त्व असतं। त्यावेळेस एकदम पडकं मंदिर होतं। माझी एक संकल्पना आली की आपण आपल्या आईच्या स्वर्गाची द्वारकाई उत्तमराव गर्दे यांच्या प्रित्यर्थ ह्या मंदिराचं एक मोठा रूपांतर करावं, म्हणून आम्ही ही संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि हे मंदिर मी उभारण्यात आले। तुम्हाला स्वप्नात वगैरे काही असा दृष्टांत झाला की त्यांनी प्रेरित केलं की या ठिकाणी मंदिराचा तुम्ही केलेले पाहिजे जीर्णोद्धार? नाही,
आमच्या घरातच पहिल्यापासून लहानपणापासून आम्हाला शिकवण आहे. आम्ही देवधर्माचं करतो. माझ्या आईचं तो एक रेणुका माताचं फार मोठं आमच्या इथं देवस्थान आहे. त्याच्यामुळे मला शंका आहे की भोलेनाथची आपल्याला असीम कृपा राहील म्हणून आपण मंदिर उभं राहू अशी माझी इच्छा होती, म्हणून ते मंदिर उभं राहू. आता मनोज भाऊ, मी मंदिर बघितलेले, चारी बाजूला फिरून मी शूटिंगही केलं. खूपच कोरीव काम या मंदिरामध्ये आहे. हेमाडपंथी मंदिर आहे. तर तुमच्या डोक्यात कसं आलं की हे हेमाडपंथी पद्धतीने जे मंदिर उभारलं गेलं पाहिजे? मी शहरात सर्व ठिकाणी मंदिरचे बघितलं मी कशी मंदिरं आहे. त्या गोष्टीने आपल्याकडं की मशानभूमीत मंदिर कसं असावं, की असं असावं की जिल्ह्यात तर नव्हे तर शहरात असं मंदिर कुठंच नाही अशा माझ्या संकल्पना. आणि म्हणजे तामिळनाडूचे रंगाअण्णा शिल्पी, सुरेश अण्णा शिल्पी हे माझ्या संपर्कात आले. मी त्यांना बोलवलं आणि माझे मित्र चेतन मंडळ हे असीम भक्त आहे महादेवाच्या, त्यांना बोलवलं. मग ते आम्ही मिटिंग केली. त्यांना आम्ही सांगितलं की मला असं मंदिर बांधायचं आहे. त्यावेळेस आम्ही मंदिर माझ्या आईच्या 24 फेब्रुवारी 2024ला आम्ही या मंदिराची स्थापना रेणुका माताचे एल्ला माझे महामंडळाचे रवी मामा यांच्या हस्ते यांचे भूमिपूजन करून या मंदिराची सुरुवात करणार. मनोज भाऊ, आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये 1400 वर्षापूर्वीचं बळसाने गावात एकच असं हेमाडपंथी मंदिर आहे आणि दुसरं एक आपण जोडग्याला जातो त्या ठिकाणी भगवान शंकरांचं हेमाडपंथी मंदिर आहे. त्यानंतर आता धुळ्यामध्ये हे धुळे शहरात हेमाडपंथी मंदिर स्थापन झालेलं आहे. राजू, हे जे अशी एक संकल्पना आहे या महादेवाची, हा आपण उज्जैनला मोठे महाकाल म्हणतो, तर इथे आता धुळ्यातले लोक यांना छोटा महाकाल म्हणून ओळखला जातो. हा नवसाला पावणारा महादेव आहे. याला विशेष म्हणजे या शिवलिंगावरती जाणव आपोआप आलेला आहे म्हणून याला जास्त महत्व आहे. दर सोमवारी सायंकाळी 7 वाजता इथं आरती होती नित्यनेम. खूप गर्दी, धुळ्यातून सर्व लोक इथं पूजा अर्चा करतात आणि फक्त सोमवारीच गाभाऱ्यामध्ये सर्व भाविकांना एंट्री असते, प्रवेशद्वार असताना दर्शन घ्यायचा लाभ मिळतो. या ठिकाणी आपण पुजारी वगैरे नेमलेले आहेत का की दररोज पूजा करण्यासाठी? देवेश गुरुजी नावाचे गुरुजी आहेत. त्यांना दोघं टाइम नित्य नियमाने सकाळी 9:30 वाजता आरती, सायंकाळी 7:15 वाजता आरती होत असते. तुमचे आभार मनोज भाऊ की तुम्ही फार छान मंदिर बनवलं हेमाडपंथी आणि धुळेकरांना एक संधी उपलब्ध करून दिली भाविक लोकांना की एक असं नवसाचं पावणारं भगवान शंकरांचं रूप तुम्ही या ठिकाणी साकारलेलं आहे. तुमचं खरंच धुळेकर वासियांकरते आभार, धन्यवाद. राजूभाऊ, एक विशेष शेवटचं सांगू शकतो तुम्ही आभार मानले, पण या मशानभूमीच्या शेजारी असलेल्या माझ्या आईची समाधी आहे. त्या समाधी स्थळाचं मी बांधकाम चालू आहे. त्याच्या येत्या जून महिन्यातही त्या मंदिराचे जीर्णोद्धार होणार आहे. तरी सर्व भाविकांनी त्या मंदिराचा लाभ घ्यावा अशी मी राजूभाऊ तुमच्या वतीने आणि माझ्या वतीने योगनागिरी आणि तुमच्या फेसबुक तुम्ही आम्हाला जर एवढं जिल्ह्यातली तुमचं महाराष्ट्रात नाव आहे, आम्ही तुमच्या मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या वतीने तुमचं आम्ही खूप खूप धन्यवाद देतो. श्री मुक्तेश्वर भगवान आमच्या राजूभाऊच्या परिवारांना सर्वांना दीर्घायुष्य देव अशी मी महादेवापरी चरणी करतो आणि पुन्हा तुमचं मी आभार मानतो. धन्यवाद मनोज भाऊ.